कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय। हरि प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तुका म्हणे सॉरी संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। आता आपण मागच्या भागामध्ये पहिल्या चरणाचा विचार केलेला आहे आणि पहिल्या चरणाच्या शेवटी ते सांगतात की असे जर संतांचे पाय पकडले तर त्याचा फायदा काय, तर त्याचा फायदा ह्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत की येणे साधती साधने आणि तुटती भावाची बंधने। संतांचे पाय पकडले आणि देव प्राप्त झाला तर भावाची बंधने तुटतात, जर हरी प्राप्त झाला तर बंधने सगळी तुटून जातात आणि म्हणून संतांचे पाय पकडायला पाहिजे। रामायणामध्ये नावाडी नाव घेऊन उभा आहे आणि नाव घेऊन उभा असताना प्रभू रामचंद्र सीतामाई गेले, त्यांना त्या नावेतून पलीकडे घेऊन गेले। पहिले तीराला घेऊन गेल्यानंतर रामप्रभूंनी सीतामाईकडे पाहिलं। सीतामाईने आपल्या हातातली अंगठी काढून दिली आणि ती अंगठी घेऊन रामप्रभूने नावाड्याला दिली। मग नावाडी का म्हणतो की देवा प्रभू उतराई न मैं लूंगा उतराई न मैं लूंगा हम दोनों है एक जात के रीत निभाऊंगा उतराई न मैं लूंगा उतराई न मैं लूंगा। प्रभू तुम्हाला मी पहिलंच सांगितलं होतं की पहिले तीराला आल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडून मी 10 पैसे सुद्धा घेणार नाहीत आणि आता तर अजिबात नाही। प्रभू म्हणतात का, अहो तुम्ही आणि मी एकाच जातीचं, हम दोनों है एक जात के। तेवढ्यात लक्ष्मण पुढे आला, हे नावाड्या तू काय म्हणतो रे, आपण एकाच जातीचे आहोत। अरे तू तर नावाडी आणि आम्ही दोघे राजकुमार। तेवढ्यात तो नावाडी म्हणतोय, लक्ष्मण भैया दोन जर मोठी माणसं बोलत असतील तर त्याच्यामध्ये लहानाने बोलू नये।
म्हणून तेवढ्यात राम प्रभू लक्ष्मणाला शांत करतात. लक्ष्मणा थांब, हे नावाडे मला सांग, तुझी आणि माझी कशी रे एक जात? मग नावाडी सांगतोय की प्रभो, हा संपूर्ण भव सागर तारून नेण्याचं काम तुम्ही करता सगळ्यांचं. त्याप्रमाणे हा सुद्धा समुद्र तारून नेण्याचं काम मीच सुद्धा करतोच ना. मग दोन्ही ठिकाणी सागरच आहे ना. मग दोन्ही ठिकाणचं आपण काम केल्यामुळं आपली दोघांची एक जात आहे. म्हणून तुमच्याकडून मी कसं काय हे करून घेऊ? म्हणून तुमच्याकडून मी काही सुद्धा घेऊन शकत नाही. मग देवा, माझ्या मनामध्ये एकच इच्छा अजूनपर्यंत शेवटपर्यंत होती आणि ती तुम्ही माझ्या नावेत बसल्यामुळं प्राप्त झाली, मला पूर्ण प्राप्त झाली. आता मला काय सुद्धा शिल्लक राहिलं नाही. आता मला या संसाराचं बंधन अजिबात राहिलं नाही. देवा, तुम्ही 14 वर्षानंतर परत यापर्यंत मी ह्या होडीची, ह्या नावेची मी सेवा करत राहणार, दुसरं काही करणार नाही. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पैल तीराला मी नेऊन सोडणार आणि त्याच्यानंतर मी या नावेला खुंट्याला बांधून ठेवणार. तोपर्यंत मी काहीच करणार नाही. पण प्रभू म्हणतात, अरे पण तू खाशील काय? देवा, तुमच्यासारखा भगवंत प्राप्त झाला आणि मला काय पाहिजे? मला सगळं प्राप्त झालं, मला सर्व सुख मिळालं असं मी समजतो. देवा, तुमचीच मी सेवा करत राहणार, आठवण करत राहणार कायमपर्यंत, 14 वर्षापर्यंत मी. म्हणून हे जे बंधनं आहेत, ही बंधनं 2 प्रकारची आहेत. म्हणजे बंधनं म्हणजे पाश आहेत एक प्रकारचे. ते पाश 2 प्रकारचे, एक भयपाश आणि एक मोहपाश. भयपाश आपल्याला माहिती आहे की पोपट पकडणारा जेव्हा पोपटाला पकडायला नळी ठेवतो, तर नळीवरती पोपट बसतो आणि तो खाली वागतो, खाली झुकतो. खाली झुकल्यानंतर तो पाय सोडू शकतो आपले, पण तो पाय सोडत नाही. कारण त्याला वाटतं जर पाय सोडले आणि खाली पडलो तर, ही भीती त्याला असते. म्हणजे हा भयपाश. आणि दुसरा मोहपाश. मोहपाश म्हणजे जो माकड पकडणारा असतो, तो माठामध्ये चणे भरून ठेवतो आणि त्या माठाचं तोंड उभं असतं, त्याच्यामध्ये फक्त एकच हात आपला उभा जाऊ शकतो सरळ. आणि त्याप्रमाणे तो माकड हात चणे पकडण्यासाठी त्या माठामध्ये घालतो. आतमध्ये घातल्यानंतर तो चणे पकडतो. मग काय तयार होते? मूठ. मग मूठ तयार झाल्यानंतर तो बाहेर काढायला येतो. मग तो बाहेर येते का ती मूठ? नाही, बाहेर येत नाही. मग येणारच नाही काय? नाही. अरे मूठ सोड ना. मूठ सोडलेस तर आपोआप तू मोकळा होशील आणि तू बाहेर पडशील. आणि म्हणून ती मूठ सोडली पाहिजे आणि आपण त्या बंधनातून मोकळं झालं पाहिजे. आपल्या बंधनं सुद्धा 2 आहेत. एक स्वकृत बंधन आणि एक परकृत बंधन. स्वकृत बंधन आहे ते स्वतःने स्वतःवरती ओढवून घेतलेलं आहे. आणि परकृत बंधन आहे ते आपण गायी म्हैशी यांना बांधण्यासाठी वापरतो दुसऱ्यांना, ते परकृत बंधन. पण स्वतःने स्वतःवर ओढवून घेतलेले ते बंधन आहे, ते सोडवणार कोण? म्हणून आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आपलं बंधन सोडवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजेत, दुसरा कोणी सोडवायला येणारा नाही. आणि म्हणून ते सोडवता येत नाही आपल्याला. आणि म्हणून धरावे संतांचे ते पाय. त्या संतांचे पाय त्याच्यासाठी धरले पाहिजेत. आणि ते धरल्यानंतर आपल्याला आपले सुटका करून घेता येईल. तर ह्याच्यासाठी तुमच्याकडे काय उदाहरण आहे का? हो आहे ना.
वाल्या कोळीला विचारलं, अरे बाबा तू हे कोणासाठी करतो रे? कोणाचे हे घर, कोणाचे हे दार, कोणाची बायका पोर, हे मायेच थोरार, हे सगळं मायेचं आहे. मग कोणासाठी करतो तू? तर बायका पोरांसाठी, मुलाबाळांसाठी. मग आपण सुद्धा ह्या कलियुगातले वाल्या कोळीच आहोत ना, कारण आपण सुद्धा आपल्या मुलांबाळांसाठीच करतोय, मुलांबाळांसाठीच आपलं हे चाललेलं आहे. म्हणून सेना महाराजाने म्हटलेलं आहे, दुःख पाप तूच भोगी, यात कोणी नाही रे सहभागी. सेना म्हणे मरणांती, हरी नामच येते रे संगाती. अशा प्रकारची ही बंधनं सुटून जातात. आणि म्हणून धरावे संतांचे ते पाय, आणि तेने साधती साधने, तुटती भावाची बंधने. राम कृष्ण हरी. पुंडली